आता आपण अनिल शांताराम पोमन, मुक्काम पोस्ट पिंपळे, हरेश्वर मळा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्या ह्या अंजीरच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. पोमन साहेबांनी नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे ह्या कंपनीची जी जैविक औषधं आहेत बायो 95 स्टिमरिच आणि NPK ह्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्या ह्या बागेवरती वापर केलेला आहे. आता ही जी जैविक औषधं आहेत ती त्यांनी वापरल्यानंतर त्यांना काय काय फायदे झाले हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार पोमन साहेब. नमस्कार साहेब, तुम्ही मला हे सांगा की हे जे आपलं अंजीरचं क्षेत्र आहे ते साधारण किती एकर आहे? 1 एकर आहे. 1 एकर क्षेत्र. ह्याच्यामध्ये झाडं किती आहेत? 150. किती दिवसापासून ही बाग धरली आहे तुम्ही? बाग 4.5 वर्ष झाली. 3.5 वर्ष झाली. बरं, ह्याची फळधारणा जी सुरू होते, मला वाटतं 6-7 महिन्यानंतर फळ यायला सुरुवात होतात. हो. आणि म्हणजे जवळजवळ 4 वर्ष झाले तुम्ही ह्या अंजीरची फळं हो. काढताय. आता ही जी जैविक औषधं आहेत नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे ह्या कंपनीची बायो 95 स्टिमरिच आणि NPK हो. ह्याची सर्वात प्रथम माहिती तुम्हाला कोण दिली? धुमाळ साहेबांनी. धुमाळ साहेब, म्हणजे हे शेजारी जे उभारलेले आहेत गणेश धुमाळ साहेब, त्यांनी तुम्हाला ही माहिती दिली. हे धुमाळ साहेब कुठे राहतात? पुण्यात राहते. पुण्यामध्ये राहतात. त्यांनी तुम्हाला ही माहिती दिली आणि तुम्ही ती वापरायला सुरुवात केली. हो. आता ही जी औषधं आहेत ती मला दाखवू शकता का? तुमच्याकडे आहेत का ही औषधं? आहेत की. दाखवा बरं. म्हणजे हे काय? स्टिमरिच. हो. बरं, दुसरं? ही बायो 95. हे बायो 95. ही 2 औषधं. ही कशासाठी? फवारण्यासाठी वापरता तुम्ही? फवारणीसाठी. बरं बरं. आणखीन काय खत वगैरे आपल्या कंपनीचं वापरता तुम्ही? आहे की पाण्यातून सोडण्याकरता NPK अच्छा, हे वापरते. NPK आहे. बरं बरं, छान. तुम्ही मला सांगा साहेब, ही औषधं जेव्हा वापरायला लागले होते तुम्ही, हो. ठीक आहे ना, तर तुम्हाला काय काय फरक आढळले? म्हणजे आम्हाला फरक ह्या वर्षीच्या हवामानात हं, सुरुवातीला आम्ही पहिले 2 पाणी दिल्यानंतर 3ऱ्या पाण्याला बरं. धुमाळ साहेब भेटल्यानंतर हं. आम्ही NPKचा किट स्लरी पद्धतीने वापरला. बरं, त्यामुळे तुम्हाला काय काय फरक आढळले जेव्हा फवारणी केलं आणि तुम्ही पाण्यात सोडलं? काय फरक आढळले पाण्यातून तुम्हाला? सोडला त्यावेळेस 8 दिवस काही फरक जाणवला नाही, पण तिथून पुढे त्याच्या पानात तेज आलं. पाण्यामध्ये ते हां, पानं तेजदार पानं. दिसायला लागली. बर आणि हिरवळी वाईट जास्त दिसायला लागली बर नेहमीपेक्षा, बर. आणि पानांची गती वाढत चाललेली, म्हणजे फुटवा वरच्यावर जास्त यायला लागला. त्यावर वाढायला लागली. बर. आणखीन? आणि त्या स्लरीत आम्ही 10 किलो वेलग्रो निंबोळी पेंड. नाही, चालतंय, ठीक आहे. ते स्लरी तुम्ही वापरली, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय काय म्हणजे फवारणी केली आणि स्लरी केली ह्याच्यामुळे तुम्हाला काय काय फरक आढळले आकारामध्ये? स्लरी वापरल्यानंतर आम्ही फवारणी घेतलेली. बरं, त्याच्यामुळे फरक काय पडले? फरक म्हणजे मालाची संख्या वाढली. हा, महत्वाचं म्हणजे काय आपल्याला फायदा काय झाला की मालाची संख्या, अंजिरांची संख्या वाढलेली दिसली तुम्हाला. हा, तर 1 महिना ते दोडी जी आहे हा कच्ची, हा. त्याच्यात वाढ झाली, हम्म. त्याच्यात दिसायला लागली. तोडून दाखवता का एखादा अंजीर जे हिरवा आहे? हिरवा अंजीर एखादा आहे का जवळ? आहे की. तोडावर. एवढ्या आकाराचं अंजीर असतं का जेव्हा हिरव्या साईजचं असतं? नाही, सुरुवातीला या साईजचा नसतो या दिवसात तरी. ह्या दिवसात तरी नसतोच, बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला ह्याची साईज जवळजवळ दुप्पट झाल्यासारखी वाटली. दुप्पट झाल्यासारखी वाटली. आणखीन म्हणजे त्याच्यात प्रमाण वाढलं, कलर आलेला आहे कलर आलेला आहे, आणि रोगाला बळी नाही पडले. लवकर रोगाला बळी पडत नाही. स्टिम्बिस बायो 95च्या एकच फवारणी घेतली, आणि बायो बरोबर. 95च्या इतर औषधात बुरशी आणि कीटक मध्ये 2 फवारण्या घेतल्या. बरोबर. त्याचा फरक काय तुम्हाला आढळला? त्याचा फरक म्हणजे तांबेरा हम्म. आमचा फक्त 15%च राहिला. बरोबर. आणि या बाकी हवामानात बाकीच्यांची बागा जवळजवळ 60-70% गेल्या. गेल्या. म्हणजे बायो 95 वापरल्यामुळं जो काय तांबेरा पडला तुमच्या बागेवरती हा, तो लवकरात लवकर कव्हर झाला, कव्हर आणि जे नुकसान झालं ते फक्त 10 ते 15% झालं. 15%. इतर लोकांचं भरपूर नुकसान झालं, तुमचं झालं नाही. हा एक जबरदस्त फायदा तुम्हाला बायो 95 मुळे झाला. हा, तर तुम्हाला ह्याच्यामधून किती उत्पन्न वाढेल असं वाटतं? आता याच्यातून आपल्याला 45-50%, 55%, म्हणजे आता जसं साठा आहे त्या हवामानाच्या प्रमाणात. पण सध्या तरी तुम्हाला वाटतं की बाबा साधारण 50-55% उत्पादन 50-55% वाढणार आहे. वाढ. साहेब, पैसे किती मिळतील एक्स्ट्रा हे वापरल्यामुळे? आता त्याच्यातून 1.5 ते 2 लाख रुपये एक्स्ट्रा उत्पादन मिळू आपल्याला शकतं. मिळणार आहे हे 1 आता एकरामध्ये. या वर्षी नुकसान झाल्याच्या प्रमाणात ते तेवढं मिळू शकेल. बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहात. हो हो. आणि ही औषधं वापरल्यानंतर जी खतं असतात, आपण जे काही खतं टाकतो त्याची काय बचत झाली असं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चितच. रासायनिक खते यावर्षी सुरुवात केली तर 50% बचत झाली. म्हणजे किती पैसे वाचले तुमचे? फक्त 25%च रासायनिक वापरायचे. चालेल, पण त्यानंतर पैशाच्या एकदम रूपात कमी तुमचे करायचे. किती पैसे वाचले? म्हणजे रासायनिक खताचे किती पैसे वाचले? रासायनिक खताचे बघा आपले 4 ते 4.5 हजार रुपये वाचले. म्हणजे ते 4,500 रुपये वाचले. हो, NPK ठीक आहे ना. आणि आपण जे काय रोग पडल्यानंतर निराळ्या फवारण्या करतो, एकीकडे पैसे जातात पण बागेचं नुकसान पण होतं, ते आपलं झालं नाही.
म्हणजे एकतर कीटकनाशकाचा पण खर्च वाचला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान पण झालं नाही बागेचं. असा म्हणजे दुहेरी फायदा तिथं पण झाला. हो म्हणजे टोटल उत्पन्नात वाढ झाली. ती तर मोठी वाढ आहे. 1.5 लाखाची वाढ म्हणजे भरघोस उत्पन्न वाढलं तुमचं. तर समाधानी आहात तुम्ही? हो आम्ही निश्चित समाधान. निश्चित समाधानी. आता आजूबाजूची जी लोक आहेत हां निरनिराळी पिकं करतात, हां ठीक आहे ना, कारण ही जैविक औषधं सर्वच पिकावरती चालतात. हो मग ते ऊस असो, कांदा असो, नर्सरी असो, हां तर तुम्ही त्या लोकांना, जवळच्या लोकांना, मित्रांना, पाहुण्यारावळ्यांना काय संदेश द्याल ह्या जैविक औषधाबद्दल? आम्ही आता हे वापर केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला झाला आहे. तर तसा निश्चित बाकीच्या शेतकऱ्यांनी विविध पिकावर फवारणी करून हम्म, किंवा आपण NPK द्रावण करून का होईना हम्म. हे वापर केला तर निश्चित उत्पन्नात वाढ होईल. पहिली गोष्ट म्हणजे काय, उत्पन्न वाढलं तर काय होईल? पैसे वाढून मिळतील. वाढवून आर्थिक ही जैविक औषधं वापरल्यामुळं जमीन चांगली होईल, हो रासायनिक खताचा खर्च वाचेल, हो कीटकनाशकाचा खर्च वाचेल. तर हा संदेश आपण आपल्या जवळच्या सर्वच लोकांना पोचवणार आहोत, देणार आहोत. देणार. आणि लवकरात लवकर त्या लोकांना सुद्धा रासायनिक खताच्या विळखातून मुक्त करणार आहोत. करणे तर हा संदेश 100% तुम्ही देणार सगळ्यांना? देणार ना. ओके, धन्यवाद साहेब.